नमस्कार लाडक्या बहिणींनो, एप्रिलचा 10वा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होऊ लागलेला आहे आणि सर्व लाडक्या बहिणींना 1500 रुपयेचा लाभ मिळालेला आहे। सर्व लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व लाडक्या बहिणींना काल डीबीटीचं बटन दाबून 2,80,00,000 रुपये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा झालेले आहेत आणि सर्व लाडक्या बहिणींना 1500 रुपयेचा लाभ मिळालेलाच आहे। ज्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत त्या लाडक्या बहिणींनी हे 2 कामे करायची आहेत। तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सर्व सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। ज्या लाडक्या बहिणींनी 1500 रुपये मिळवलेले आहेत त्या लाडक्या बहिणींनी आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक करून घ्यायचा आहे। ज्या लाडक्या बहिणींना 1500 रुपयेचा मेसेज आला नाही त्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर जाऊन आपल्या मोबाईल नंबरला बँक खाते लिंक करून घ्यायचं आहे आणि आपल्या आधार कार्डसुद्धा लिंक करून घ्यायचं आहे। आणि काही महिलांना लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपये आलेले आहेत। ज्या लाडक्या बहिणींना नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतलेला आहे त्या लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपयेच मिळतात, कारण सरकारने दोन्ही योजनेचा लाभ देण्याचे नाही देणार असं ठरवलेलं आहे। काही दिवसांनी लाडकी बहीण योजनेची तर बंद होईल, नाहीतर नमो शेतकरी योजना तर बंद होईल, कारण की एकाच योजनेमध्ये सरकारने एकाच योजनेमध्ये लाभ देण्याचे ठरवलेले आहे। आणि सर्व लाडक्या बहिणींना लाडकी बहीण म्हणून आजचा 11वा हप्ता सर्व लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा ठरवलेला आहे। म्हणजे मे महिन्याचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे आणि सर्व लाडक्या बहिणींना आता 2100 रुपयेचा नक्की लाभ मिळणार आहे। मे महिन्यात हप्ता सर्व लाडक्या बहिणींना लवकरात लवकर मिळणार आहे। महिन्याच्या आधी म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना आता मे महिन्याचा हप्ता लवकरात लवकर मिळणार आहे, परंतु मे महिन्याचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींना लवकरात लवकर मिळणार आहे, परंतु 2100 रुपये लवकरच मिळणार आहेत। ज्या लाडक्या बहिणींना अपात्र केलेलं आहे, कारण ज्या लाडक्या बहिणीकडे 4 व्हीलर आहे, ज्यांच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे आणि 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असल्यामुळे सरकारने त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद केलेला आहे आणि त्यांना अपात्र करून टाकलेलं आहे। ज्या घरामध्ये सरकारी नोकरीवर आहेत त्या घरामध्ये सर्व लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद केलेला आहे। ज्या लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला नाही या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि महिन्याला 2100 रुपयेचा लाभ मिळवायचा आहे। आता सर्व लाडक्या बहिणींनी 2100 रुपयेचा लाभ 11वा हप्ता लवकरात लवकर 2100 रुपये चालू होणार आहे आणि सर्व लाडक्या बहिणींनी हा हप्ता लवकरात लवकर मिळवायचा आहे। आणि काही महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे येत नाहीत म्हणून लाडकी बहीण योजना बंद झाली काय असे महिला चिंतातच होत्या, परंतु सरकारने एप्रिल महिन्याचा हप्ता थोडासा वेळाने सोडलेला आहे। तरी सर्व लाडक्या बहिणींना काही चिंता करायची गरज नाही। सर्व लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणारच आहेत आणि लाडकी बहीण योजना चालूच असणार आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींना लवकरात लवकर मिळालेला नाही, त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता मिळण्यास नसेल तर त्या लाडक्या बहिणींनी आपल्या बँक खात्यामध्ये जाऊन चौकशी करायची आहे। सर्व लाडक्या बहिणींना पैसे येत आहेत। ज्या लाडक्या बहिणीने नमो शेतकरी योजनेचे पैसे घेतलेले आहेत, म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि नमो शेतकरी योजनेचा सुद्धा लाभ घेतलेला आहे, त्या लाडक्या बहिणींना एका योजनेतून बंद करले जाणार आहे अशी सरकारची मोठी घोषणा होती आणि एका योजनेमध्ये महिलांना अपात्र किंवा पात्र ठेवलेलं आहे। एका योजनेमध्ये पात्र आणि एका योजनेतून अपात्र केलं आहे। योजनेमध्ये लाभ घ्यायचा आहे आणि लाडकी बहीण योजनेचे ज्या लाडक्या बहिणीला लाभ मिळालेला नाही त्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर आणि मे महिन्याचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे आणि एकनाथ शिंदे यांनी सुद्धा केलेली आहे। सर्व लाडक्या बहिणींना लवकरात लवकर मेचा हप्ता देण्याचा 11वा हप्ता लवकरात लवकर देण्याचा घोषणासुद्धा आदितीताई तटकरे यांनी सुद्धा केलेली आहे। सरकारने आता मोठा निर्णय घेतलेला आहे। सर्व लाडक्या बहिणींना लवकरात लवकर मे महिन्याचा 11वा हप्ता देण्याचा मोठी घोषणा केलेली आहे। तरी सर्व लाडक्या बहिणी आनंदातच आहेत आणि आता सर्व लाडक्या बहिणींना नक्की 11वा हप्ता 2100 रुपये मिळणार अशी घोषणासुद्धा केलेली आहे। ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला नाही त्यांनी लवकरात लवकर घ्यायचा आहे
आणि आता 2100 रुपयेचा लाभ नक्कीच घ्यायचा आहे। सर्व लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवायचा आहे आणि हे 2 कोणती कामे होते ते मी सांगणार आहे। ज्या लाडक्या बहिणीने आपला आधार कार्डची KYC केलेली नाही त्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर करून घ्यायची आहे। ज्या लाडक्या बहिणीने रेशन कार्डची KYC केलेली नाही त्यासुद्धा लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर करून घ्यायची आहे। ज्या लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला नाही त्या लाडक्या बहिणींना लवकरात लवकर घ्यायला सांगायचं आहे आणि 2100 रुपयेचा लाभ नक्की मिळवायचा आहे। आणि रेशन कार्ड आणि आधार कार्ड हे सर्व लाडक्या बहिणींनी KYC करून घ्यायचं आहे। आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।